मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बालविद्या मंदिर जत इथं आषाढी एकादशी निमित्त भक्तिपूर्ण वारी व दिंडी सोहळा उत्साहात संपन्न। जत येथील बालविद्या मंदिर शाळेत आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय आणि पारंपरिक वातावरणात वारी व दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। या उपक्रमात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शाळा परिसर संपूर्णपणे हरी हरी विठ्ठलच्या जयघोषांनी दुमदुमून गेला। या कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी आणि संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमा पूजनानं व पालखी पूजनानं करण्यात आली। पूजन सेवा निवृत्त वरिष्ठ लिपिक प्राध्यापक हिरगोंड एम व त्यांच्या सुविद्य पत्नी, शाळेच्या मुख्याध्यापिका कंसे, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अलबाळ आणि इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून विविध धार्मिक कार्यक्रम सादर करून इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी माऊली माऊली या गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली। त्यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी रिमिक्स वारकरी गीतावर तर मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनीही माऊली माऊलीवर नृत्य करून वातावरण अधिकच भक्तिमय केले। यासोबतच विद्यार्थ्यांनी अभंग गायन, टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामस्मरण केले। दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी हातात भगवे पताके, फुलांची पालखी घेऊन पारंपरिक वारी भगवे पताके फुलांची पालखी घेऊन पारंपरिक वारी काढली। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनीही सहभाग घेत विद्यार्थ्यांना संत परंपरेचा, भक्ती मार्गाचा आणि संस्काराचा वारसा समजावून दिला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख माळी एस यांनी उत्तम प्रकारे पार पाडले। शेवटी त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव, सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक जाणीव व संत परंपरेबद्दलचा अभिमान यांची जाणीव निर्माण झाली। वारी म्हणजे चालती बोलती शाळाच असते याचा अनुभव यावेळी सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवला। लावून या. मॅडम तिथे मॅडम आहे आपली
मी सगळं करतो, तुम्ही जाऊन ते लावून या.